मुंबईकरांसाठी सध्या हाय अलर्टची सूचना देण्यात येत आहे. तुम्ही प्रवास करत असाल किंवा एखाद्या मॉलमध्ये गेला असाल तर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी गेलं असाल तर आजूबाजूला काय घडतंय याकडे जरा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. कारण की सावध राहा, सतर्क राहा. कारण की आगामी काळात होणाऱ्या निवडणुका पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. पुलवामा हल्ल्यात तसेच दहिसर स्फोट, रायगड येथे एस टी बॉम्ब येथे घटना उघडकीस आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून पहारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रातील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील रेल्वे सेवा तसेच रेल्वे स्थानक, मेट्रो रेल्वे, मुंबईतील गर्दीचे ठिकाण, समुद्रकिनारे हे दहशतवाद्यांचे टार्गेट आहेत. याआधी मुंबईतल्या लोकलला दहशतवाद्यांचे लक्ष गेलं होतं. दहिसर चेकनाक्यासमोर मॉलमध्ये झालेल्या छोटा स्फोट आणि रायगडमध्ये एस टीमध्ये बॉम्ब सापडल्या प्रकरणी यामुळे मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका तसेच सुरक्षा दलांना अधोरेखित केला आहे. लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हे दोन्ही घटना घडल्याचा पोलिसांचा दावा आहे. सगळ्याच ठिकठिकाणी सुरक्षा देखील यंत्रणा वाढवण्यात आली आहे.